एवरीवन वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स। तर आज आहे संक्रांतचा तिसरा दिवस, 16 जानेवारी आहे आज। आणि आज आहे आमच्या घरी हळदी कुंकू समारंभ। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये हळदी कुंकूला खूप महत्त्व आहे आणि एव्हरी इयर माझी मम्मी हा हळदी कुंकूचा समारंभ करते। तर यावर्षी मी सुद्धा तिच्यासोबत सहभागी होणार आहे या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये। तर आम्ही काय काय करणार आहोत, कसं करणार आहोत, तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे। तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा। संक्रांतच्या दिवशी आम्ही मस्त असे तिळाचे मम्मीने लाडू केले होते, खूप छान झाले होते। त्याची पहिली संक्रांत, लाडू खातो खाल्लेत बघा, तोंड बघा नायसाचं। नाहीसा आजीसोबत बसून लाडू खाल्ले, बनवले बघा, सगळं तिळगुळ लावून घेतले। आता हा नाहीसा लाडू खायचा प्लॅनिंग चाललंय त्याच्या तिळाचे लाडू। तर यावर्षी आम्ही हळदी कुंकूचं असं भेटवस्तू ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर सोसायटीतल्या बायका आल्या होत्या, त्यांच्यासोबत आम्ही हळदी कुंकू छोटासा असं घरच्या घरी हळदी कुंकू केला। तर खूप छान वाटलं आणि नायसाचे सुद्धा फ्रेंड्स आले होते। अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकू समारंभ कंप्लीट केला। सोसायटीतल्याच लेडीज आल्या होत्या, हार्डली 7-8 जणींना आम्ही बोलावलं होतं। छोटा घरच्या घरी असं छोटासा हळदी कुंकू समारंभ होता, तर खूप छान वाटलं। आता आम्ही जाणार आहे मालवणी जत्रेमध्ये। तर हा ब्लॉग कंटिन्यू असणार आहे, तिथे मी काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे आणि ते खूप छान छान गोष्टी भेटतात आणि खूप तिथे मस्त गणपती बाप्पाचं मंदिरसुद्धा त्यांनी बनवलं आहे। तर मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे, तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर। दरवर्षीप्रमाणे यावर्षी मालवणी जत्रा होती। आमच्या शिवाईनगर या ठिकाणी मालवणी जत्रा असते आणि खूप मस्त असते। या टायमाला खूप छान असं त्या लोकांनी डेकोरेशन केलं होतं। गणपती बाप्पाचं असं मंदिर सुंदर बनवलं होतं, खूप छान वाटलं या मंदिरामध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊन। असं वाटत होतं की गणपतीचे दिवस चालू आहेत असं वाटत होतं। गेल्या वर्षी मी प्रसादसोबत आली होती, तेव्हा नायसा माझ्या पोटामध्ये होती आणि मी खूप चालले होते आणि नेक्स्ट डेच नायसा झाली होती। मला आठवते सॅटर्डेला आम्ही आलो होतो इकडे आणि संडेला नायसाचं वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स। तर हा जो ब्लॉग आहे तो जो आम्ही हळदी कुंकू केला होता त्याचा कंटिन्यू आहे। त्याच्यानंतर आम्ही मालवणी जत्रेमध्ये गेलो होतो आणि सेकंड डे आज आहे सॅटर्डे। तर आम्ही आज नायसाचं 11 मंथचं शूट करतो आहोत। तर संक्रांतचं तिला मस्त आम्ही ब्लॅक कलरचा ड्रेस आणला आहे आणि ती जरा फोटोज काढूनच देत नाही आहे, पण आम्ही खूप ट्राय करतो आहे आणि मी सुद्धा ब्लॅक साडी घातली तिला मॅचिंग करायला। आणि दीपिकाने खूप असं डेकोरेशन केलं आहे, हँडमेड केलं आहे। तर तुम्ही कसं केलं तुम्हाला सगळं काही दाखवते, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। हे असं डेकोरेशन केलं आहे संक्रांतचं, खूप छान असं तिने हाताने बनवलं आहे, पतंग वगैरे आणि सगळं। आमची क्यूट प्रिन्सेस बघा किती छान दिसते, ब्लॅक परी खूप सुंदर दिसत होती नायसा या ड्रेसमध्ये। तिला ब्लॅक कलर खूप छान दिसतो आणि तिचा ॲक्च्युली मूड नव्हती, तिची झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे ती जास्त स्माईल वगैरे करत नव्हती, ती खूप शांत होती। पण खूप मस्त तिने फोटोज काढून दिले। त्याच्यानंतर ब्लॅक कलर कशी घंटी वाजवते बघा, तिला घंटी वाजवायला जय जय बाप्पा करायला खूप आवडतं क्यूट प्रिन्सेसला। आमचं झालं होतं आज डेकोरेशन करून झालं, नायसाचे फोटोज पण काढून झाले। आता नायसाला झोपवते। तर आजचा जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर। नायसा चालली आहे सायकलवर, किती खुश आहे बघा। आज माची आली आहे नायसाची। चला 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 चला, ये कम कम कम। नायसाला बिल्डिंगच्या खाली गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो आणि ती बघा किती खुश आहे आणि मी तिला झोपाळ्यावरती सुद्धा बसवलं। मला खूप भीती वाटत होती की तो झोपाळा तुटणार तर नाही ना, पण काही नाही, खूप मजा आली झोपाळ्यावरती बसून। मी पण खूप टायमाने बसली आणि हे काही फोटोज जे नायसाने काढून दिले तिच्या 11 मंथच्या शूटसाठी। लहान असताना तर ती खूप हसायची आणि हळदी कुंकूच्या पण काही मेमोरीज आहेत त्या मी गोळा करायचा प्रयत्न केला। आणि नायसा बघा आमची किती क्यूटी पाय आणि काय काय थोडे थोडे छान छान पोजेस देत होती। सो अशा प्रकारे आमची संक्रांत झाली। तो थँक्स फॉर